आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये हजारो कोटींची विकास कामं सुरू आहेत। भुयारी गटारी योजना असतील, रस्त्यांचं काँक्रिटीकरण असेल, अशी कामं शहरातल्या सर्वच भागामध्ये सुरू आहेत। त्यामुळे ठिकठिकाणी अशा पद्धतीने रस्ते खोदून ठेवले जात आहेत। अनेक ठिकाणी तर रस्ते खोदल्यानंतर त्याची कुठलीही इंटिमेशन जे आहे ते दिलं जात नाही आहे। त्यामुळे नागरिकांना मागच्या काही दिवसांपासून शहरामध्ये प्रवास करताना सातत्याने अडचणींचा सामना करावा लागतोय। आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकचे महापौर हिमगौरी आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांच्याकडून आज नाशिक शहरामध्ये या सगळ्या सिंहस्थाच्या तयारीच्या कामांची पाहणी केली जाते। अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली जाते, अधिकाऱ्यांना जाब विचारले जातात। कारण आपण जर बघितलं तर आता या ठिकाणी देखील हा जो रस्ता आहे तो खोदण्यात आलेला आहे भुयारी गटारी कामांसाठी। मात्र या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची जी पाईपलाईन आहे ती डॅमेज झालेली आहे आणि एकीकडे शहरामध्ये पाणी टंचाई अनेक भागात निर्माण झालेली असताना अशा पद्धतीने हे पाणी या ठिकाणी वाया जात असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आहे। जी कामं केली जात आहेत ती व्यवस्थित होत नाही अशा पद्धतीचा आरोप सातत्याने केला जात होता। आणि त्यामुळे या ठिकाणी आता अधिकाऱ्यांकडून झाडाझडती घेतली जाते आणि अधिकाऱ्यांना या सगळ्या कामाच्या संदर्भातला जाब आता महापौर आणि उपमहापौरांकडून विचारला जातोय। आपण महापौरांशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूया। आपल्यासोबत महापौर आहेत। ताई, आपण पाहणी करत आहात या सगळ्या कामाची, नागरिकांना सातत्याने वेगवेगळ्या त्रासाचा सामना करावा लागतोय या सगळ्या संदर्भामध्ये। नेमकं आपण आपल्या पाहणी दरम्यान काय आता आपण पाहता आहे की हे खोदकाम केलंय, याला कोणतंही बॅरिगेशन किंवा सेफ्टी नॉर्म्स पाळलेले नाहीये। तात्काळ त्या अधिकाऱ्यावरती आणि कंत्राटदारावरती कारवाई करायला सांगितली आहे। आपण ही बघताय की पाईपलाईन फुटलेली आहे आणि पिण्याचं पाणी सर्रास वाया जात आहे। आम्ही हातात घेऊन आमच्या संबंधित सहकार्याने ते पाणी पिऊन पण बघितलेलं आहे। त्याच्यामुळे हे नक्कीच शेतकऱ्याची लाईन नाही, ही मेन पाईपलाईन आहे। यांना कोणीही विचारलं नाही आहे आणि मेन शटडाऊन घ्यायची सुद्धा गरज नाही आहे। इथेच त्याचा कॉक आहे। इथे स्थानिक नगरसेवक सांगताय की इथे कोणत्याही पद्धतीने शटडाऊन करून हे काम करायची गरज नाही आहे। कॉक बंद केला की हे काम होऊ शकतं। तरीसुद्धा अशा पद्धतीने हे पर्टिक्युलर कंत्राटदार जे आहे आणि इथले अधिकारी जे संबंधित आहेत त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करून हा असा गलथानपणा बंद करायचा आहे, असे निर्देश मी त्यांना दिले आहेत। कारण नागरिकांचा हे आता इथे रोज इथे समोर राहणारे आहेत, त्यांना सगळं दिसतंय आणि हा गलथानपणा कुणीही सहन करून घेणार नाही। त्याच्यामुळे यांच्यावर तात्काळ कारवाई करून एकतर जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना बडतर्फ नाही तर सस्पेंड करू आम्ही। ही परिस्थिती फक्त याच ठिकाणी नाही आहे, शहरातल्या सगळ्याच भागात रस्ते फोडलेले आहेत। अनेक ठिकाणी तर कळतच नाहीये नागरिकांना की रस्ता कधी बंद झाला, कधी काम सुरू होत आहे। त्याच संदर्भात ज्या काही लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या आम्हाला समस्या आलेल्या आहेत त्यांनी आमच्याकडे कंप्लेंट केल्या, तर ह्यातही इथे समोर राहता आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की यांचा आवाज हा सभागृहापर्यंत त्यांच्या प्रतिनिधींनी पोहोचवला आणि म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की आता थेट रस्त्यावर जाऊन सोक्षमोक्ष लावायचा। आणि ही परिस्थिती तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यातनं पण दाखवत आहेत आणि हे नाशिककरांवरती होणारा जो अन्याय आहे त्याला आम्ही सहन करणार नाही आणि त्याला दुजोरा देखील देणार नाही। जे कोणी कंत्राटदार किंवा अधिकारी याच्यात सामील असतील त्यांच्यावर कारवाई होईल आणि त्यांच्यावरती नुसती कारवाई म्हणजे फायनान्शियल नाही होणार, ब्लॅकलिस्ट पण करण्यात येईल। अनेक ठिकाणी रस्ते खोदलेत पण ते काम केल्यानंतर पुन्हा व्यवस्थित केले जात नाहीये, त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढतंय। नागरिकांना समस्यांना सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवरती माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांनी प्रचंड मोठा निधी या सिंहस्थाच्या कामासाठी नाशिकमध्ये केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून दिलेला आहे। परंतु त्याचं सुसज्ज नियोजन असं या ठिकाणी होतं आहे की नाही, नागरिकांच्या दररोज तक्रारी वाढत आहे, लोकप्रतिनिधी तक्रारी वाढत आहे आणि त्याच्यावर नियोजन ठेवण्यासाठी आणि सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी आज सकाळी 7 वाजेपासून महापौर, मी आणि प्रत्येक भागातले स्थानिक लोकप्रतिनिधी हे साईटवरती फिरतोय। परंतु आमच्या निदर्शनास आलं आहे की ज्या पद्धतीने हे कॉन्ट्रॅक्टर लोक जे आहे, जे कॉन्ट्रॅक्टर ज्यांनी कामं घेतलेली आहेत त्यांनी कुठल्याही नियमाचं पालन केलेलं नाही। रस्त्यावरती खड्डे पडलेले, माती पडलेली आहे, धूळ उडतेच आहे, धुळीवर पाणी मारलं जात नाही आहे। त्यातलं काय पण मोठमोठे खड्डे करून त्या ठिकाणी बॅरिकेडिंग सुद्धा केलेलं नाही। दोऱ्या बांधणं म्हणजे बॅरिकेडिंग होत नाही। अशा ज्या लोकांनी नियमाचं उल्लंघन केलेलं आहे त्यांच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याच्या संबंधित आज सूचना महापौरांनी सुद्धा केलेल्या आहे। आणि असे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत की ज्या ठिकाणी धूळच नाही तर मनपा प्रशासनाच्या डोळ्यातसुद्धा धूळ झोकण्याचं काम आणि लोकप्रतिनिधीच्या डोळ्यातसुद्धा धूळ झोकण्याचं काम संबंधित काही ठेकेदारांकडनं होतं आहे। आणि यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी मला हा दौरा आमचा सुरू आहे। जो या दौऱ्यामध्ये चुकीचा आढळेल त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल।
आपण पाहतोय की संपूर्ण शहरामध्ये सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर हे सगळी विकास कामं सुरू आहेत. मात्र माझ्या दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर या ठिकाणी हा शहरातला त्र्यंबक रस्त्यावरचा मुख्य चौक आहे. या ठिकाणी पाईपलाईनसाठी रस्ता खोदण्यात आलेला होता. मात्र या ठिकाणी देखील तो रस्ता काम झाल्यानंतर पूर्ववत करण्यात आलेला नाही आणि त्यामुळे मोठे मोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत. आणि आता महापौर आणि उपमहापौरांच्या दौऱ्यानंतर पुन्हा एकदा JCBच्या माध्यमातून या ठिकाणी या रस्त्याला त्या ठिकाणी समांतर असं जे खड्डे झालेले होते ते या ठिकाणी समांतर रस्ता करण्याचं काम सध्या केलं जात आहे. म्हणजे गेली अनेक दिवस जे आहे ते नागरिकांकडून तक्रारी केल्या जात आहेत रस्त्याच्या संदर्भातल्या की रस्ता व्यवस्थित नाही आहे, खड्डे मोठ्या प्रमाणात आहे, माती देखील रस्त्याच्या बाजूलाच त्या ठिकाणी ठेकेदारांकडून लावली जाते आणि त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढतं आहे. नागरिकांना धुळीच्या त्रासाचा सामना करावा लागतो आहे. मात्र आता महापौर आणि उपमहापौरांनी थेट बडतर्फ आणि निलंबनाच्या कारवाईचा इशारा दिल्यानंतर तातडीने या ठिकाणी पुन्हा एकदा हे सगळं काम सुरळीत आणि व्यवस्थित करायला सुरुवात झालेली आहे. मात्र हे एवढ्यावर थांबता कामा नये, कारण अनेक कामं आहेत, हजारो कोटींची कामं आहेत आणि ती व्यवस्थित झाली पाहिजे अशा पद्धतीची नागरिकांची मागणी आहे. त्यामुळे आता या सिंहस्थाच्या कामांवर प्रभावीपणे अंकुश ठेवण्याची देखील गरज व्यक्त केली जाते आहे. कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम TV, नाशिक. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.